कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर बरेच दिवस झाले आपलं लाँग व्हिडिओ आलं नाही, म्हणजे असे येतात वेगळ्या टाईपचे मी व्हिडिओ बनवत आहे आता. तर म्हणजे असं व्लॉग टाईप आलं नाही आहे. तो म्हटलं आज संडे आहे तर व्लॉग शूट करूया. तर पण ह्यांचं अचानकच ड्युटी लागलं, तर एवढे दिवस नाईट सुरू होतं. तर ते घरीच होते, म्हणजे दिवसा तरी रात्री जात होते. मग तेव्हा काय व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते मी. आणि मग आता आज संडे आहे, सुट्टी असं वाटलं होतं, पण ते गेले कामाला. म्हटलं असो. तर आज ना चिन्नू अजून झोपले, 9:30 वाजत आलेत. तर आज म्हणजे ह्यांचे फ्रेंड जे गावाला गेलते ना फॅमिली, तर ते आज परत येणार आहे. मग म्हटलं त्याच्यासाठी जेवण बनवूया. आपण हे नाही आहे तर लेकरांचं कसं मध्ये मध्ये असतं ना की म्हणजे त्यांना बघत करावं, म्हणजे थोडंसं अवघडच होऊन जातं. तर माझी फ्रेंड जी आहे तर ती आणि मी मिळून बनवणार आहे. म्हणजे तिच्या घरी ती भाजी भात आणि डाळ वगैरे असतं, आणि मी इकडे चपाती आणि आमरस असं काहीसं बनवणार आहे. आणि मग सगळ्या एकीकडे जाऊन मस्तपैकी जेवण करायचं, ते पण आल्यावर सगळे बसून. तर मजा येतं खूप छान. तर तसं करायचं चाललं आहे. तर चिनू झोपला आता. माझं आंघोळ घर वगैरे सगळं झाडून झालं आहे, आणि मी आता लागले आहे स्वयंपाक करायला. म्हटलं चिनू उठायच्या आत ना व्हायला पाहिजे. चपात्या काही कसे पण होतील नंतर. तर इकडे ना मस्त पीठ वगैरे मळून घेतले मी, आणि आता करायचं आहे आमरस. तर चला, मी आमरस कसं बनवते ना ते तुम्हाला सिम्पलमध्ये सांगते. तर चला पटकन व्हिडिओला आपण चालू करूया. आणि आमरस कसं बनवते, म्हणजे जास्त आपला हात पण हे होत नाही, खराब होत नाही, आणि पटकन बनवतं, आणि मिक्सरमध्ये बनवते, जास्त टेन्शन पण नाही. तर चला दाखवते तुम्हाला. तर एवढे सगळे आंबे आहेत, एवढं तर नाही बनवणार आहे. तर 1 2, तर ह्याच्यातले अर्धे ना बाजारातून विकत आणलेले आहेत, आणि अर्धे झाडाचे आहेत. तर मग जे जे असे थोडे चांगले वाटतात ना, मऊ पडले ना, तर ते घेते. 3 6 7 8 आंबे घेऊन टाकते. तर 10 आंब्याचं बनवते, म्हणजे उरलं तर थोडंसं चिनूच्या पप्पाला पण ठेवता येत आहे. तर चला पटकन बनवून घेते मी आता. तर पहिल्यानंतर हे स्वच्छ धुवून घेऊया. तरी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवले होते मी, तरी आता परत एकदा धुवून घेते. आणि आणल्यानं धुतलं ना बरं पडतं, कारण आंबे गरम असतात. ते आणल्यानं थोडंसं पाण्यात ठेवलं ना तर त्याचं टेम्परेचर नॉर्मलला येतं. तर आता एवढे सगळे आंबे धुवून घेते मी पटपट. तर हे असं पुढचं कापून घ्यायचं गोल, आणि मग त्याच्यानंतर ह्याचं साल करायचं आपल्याला. तर जर त्याच्याने निघत नसेल ना, तर असं हाताने निघत असेल तर हाताने काढून घेऊ शकता, पटकन होतं. आणि आंब्याच्या सीझनमध्ये जर आपण आंबा खात नसेल रोज, तर कायच आपण एन्जॉय केलं ना समर सीझन. तर रोज आंबे आम्ही तर खातो, कारण झाडच आहे, तर रोज एक 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 तर पडतं, सो होऊन जातं. तर आता हे वरचं मी साल काढून घेतलं आहे, आणि याचं जे आतमधलं जे गर आहे ना ते असं छान कापून घ्यायचं. ते सर्व गरज काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे ना मी आता 2-3 काढून घेते. आणि आता चिनू झोपलंय म्हणून मी हे व्हिडिओ वगैरे शूट करू शकले, नाहीतर तसंच झालं नसतं.
आंबे जास्त दिवस ठेवलं ना तर तसं तार पण निघतं. तर आता ह्यांनी आणलं होतं, 2-4 दिवस झाला आणून. ठेवायचं नाही, पूर्ण साल जे आहे ते असं पूर्ण कापून घ्यायचं. सालवरचं जे आंबा आहे ना पूर्ण काढून घ्यायचं, म्हणजे नंतर साल एकदा जरी धुतलं ना तर आपलं स्वच्छ म्हणजे पूर्ण त्याचं गर निघून जातं. तर झालं. तर अशा प्रकारे ना मी आता एवढे सगळे आंब्याचं गर काढून घेते. आता एवढं गर निघालं आहे, ते खूप जास्त आहे आता वाटतंय थोडंसं. तर आता एवढे साली निघाले आहे, तर ह्या सालींना ना आपण एकदा दोनदा छान धुवून घ्यायचं, म्हणजे याला लागलेलं अजून जेवढं काही गर असेल ना ते छान निघेल. तर थोडंसं चिरून घ्यायचं. तर एकदा दोनदा धुवून घेतलं ना तर ते पूर्ण निघून जातं ह्याच्यातलं गर. तर तुम्ही असं कापून करता का मिक्सरमध्ये, का पिळून करता, किंवा मग तुम्ही कोणत्या प्रकारे करता ते मला नक्कीच सांगा. आणि असं तर खूप लवकर होतं मला तरी वाटतं, कारण मला ही मेथड ना जास्त इझी वाटतं. तर आता झालेलं आहे पूर्ण. तर आता हे पूर्ण पाणी काढून घेऊया आपण. तर झालं. आता हे आपण तर हे आपण टाकून देऊ शकतो. आता पूर्ण ह्याच्यातलं निघालेलं आहे रस वगैरे. तर आपण हे टाकणार नाही, तर हे घालणार आहे गायला. तर आता इथं दुसरं बॅच पण धुवून घेऊया आपण. तर आता हे पूर्ण जे गर आहे ते ह्याच्यात काढून घेते आणि आपल्याला थोडं थोडं ग्राइंड करायचं आहे. आणि हे जे पाणी आपण आता काढले पिळून तर तेच घालून ग्राइंड करू शकतो आपण. तर आता हे पूर्ण ह्याच्यात काढून घेते. तर आता मस्त ह्याला आपण बारीक करून घेऊया. तर असं बघून घ्यायचं बघा पूर्ण आपलं हे बारीक झाले का नाही, थोडंसं गुडली तर नाही. जर असेल तर परत आपण बारीक करू थोडंसं. तर आता हे छान बारीक झालेलं आहे. तर याला आपण घालतो. तर बघू शकता अशा प्रकारे पेस्ट झालेला आहे. तर आता इथे मी दुसरं बॅच पण ठेवले आहे. तर बघू शकता आता दुसरं पण मी पूर्ण काढून घेतले, बारीक झालं आपलं. तर आता हे जे पाणी आहे ना पूर्ण टाकून आपण एकदा त्याला फक्त फिरवून घेऊ शकतो, नाही तर मग असं टाकू शकतो असं. आता हे स्वच्छ धुवून घेते याच पाण्याने. हे सर्व भांडी पहिल्यानंतर मी आता हे सर्व भांडी धुवून घेते, कारण जास्त पसारा होऊन जातं. सो वॉशिंग. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणत असते की आपण काम करता करता क्लीन करून घ्यायला पाहिजे. तर आता इथं सगळं हे झालंय तांब्याचं, पूर्ण पहिलं क्लीन करून घेते, कारण मग नंतर अजून जास्त होतं आणि भांड्याला पण लागतं आणि मग एकाला लागून ना सारखं लागत राहतं. तर आता छान मिक्स करून घेऊया. बघू शकता कन्सिस्टन्स एकदम छान झाला आहे, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे साखर.
तर साखर मी असा अंदाजेच टाकते. तर बघूया आता ह्याच्यात घेऊन. मला वाटतं एवढं बस होतो. सो आता नंतर बघून परत टाकता येईल का. तर आता ह्याच्यात थोडंसं दूध पण टाकते इथे. दूध टाकल्याने ना कलर आणि टेस्ट पण छान येतं. तर इट्स रेडी नाव. तर आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे इलायची पूड. तर आता इथे मी 3 इलायची घेतले आणि ह्याला छान वाटून घेते आता. तर बघा आता आपण इलायची काढून घेऊया हे, कारण ते आपण चहापत्तीमध्ये पण टाकू शकतो. कारण ह्याच्यात टाकलं ना ते तोंडात येतं, मग चांगलं नाही वाटत. तर आता इलायची पूड ह्याच्यात टाकूया आपण. तर रेडी आहे. तर मी चपात्या वगैरे करेपर्यंत ना हे मस्त साखर मेल्ट होईल आणि मग नंतर आपण एन्जॉय करू शकतो. साईडला तर अशा प्रकारे माझा आमरस बनवून रेडी आहे. तर मी आता फटाफट चपात्या करून घेते आणि मग चिन्ह अजून झोपलेलाच आहे, उठला नाही, तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा हे बाळ झोपले अजून, त्याच्यामुळे मी करू शकले व्हिडिओ वगैरे. असो, तर हे जे पूर्ण आलेलं आहे कैरीचं, तर हे आता गायला टाकूया आपण. तर इथे असतंच नेहमी गाय, तर मी त्यालाच टाकत असते, इथेच टाकते, म्हणजे कसे येतात ते खातात. आणि कोणतीही गोष्ट, कलिंगडचं साल असेल किंवा मग काही उरलेलं असेल, चांगलं असेल पण खायचं नसेल, तर मग इथेच टाकत असते. गाय वगैरे येतात इथं, त्यांना माहिती आहे की हो इथं म्हणजे टाकत असते म्हणून, तर मग इथे येत असतात म्हणून इथेच सर्व टाकून देते आणि ते खातात. बाय बाय. तर बघा आता ऑलमोस्ट ना 10 वाजले. तर झालं अर्धा तास बनवण्यासाठी आणि एवढं जास्त क्वांटिटी म्हणजे होतच. तर असं आता पटकन चपाती करून घेते आणि मस्त जेवण करूया आपण. बघा म्हटलं चिन्ह झोपला होता म्हटले, तर म्हटलं चपाती करून घेते, पण ते कॅन्सल झालं आणि मग कपडे वगैरे धुवून घेतले. तर कपड्याला धुवायला बसले तेवढ्यात तो उठला. म्हटलं थोडेसे धुवून घेतले अर्धे आणि अर्धे आहेत, बघू ते नंतर धुता येते. मग तो उठला होता म्हणून त्याला मस्त आंघोळ वगैरे घातलं. हे बघा इथं त्याला थोडंसं कार्टून लावून दिलंय आता आणि मस्त होतंय. त्याचं आंघोळ वगैरे झालंय आणि आता मस्त आम्ही थोडंसं कार्टून बघत बसते. तोपर्यंत मी चपात्या वगैरे करून घेते आणि मग नंतर त्याला चारते. हाय. तर मग असे सांगितल्याप्रमाणे तर चपाती पण बनवून झालं. नंतर थोडंसं टाईमपास पण केलं घरात आणि तिकडे जाऊन जेवण वगैरे करून तर ते गेले. मी आले आणि आल्या चिनूला इकडे झोपवलं आहे. आता तो झोपला आहे. मला पण जरा डोकं दुखल्यासारखं वाटतंय, पण झोप नाही येत मला आता. तर बसली आहे मी आता. तर चला हा छोटासा व्लॉग मी इथे सेंड करते. तर तुम्हाला आमरसची रेसिपी कशी वाटली आणि हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. आणि अशीच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.